कल्पना करा, तुम्ही एखादी गोष्ट फक्त एकदाच वाचली आणि ती थेट तुमच्या लाँग टर्म मेमरीमध्ये सेव्ह झाली. ना रट्टा, ना टेन्शन. एकदा वाचा आणि कधीच विसरू नका. हे एखाद्या मूव्हीसारखं वाटतं ना तुम्हाला? पण हे सत्य आहे आणि हे सायंटिफिकली शक्यसुद्धा आहे. तुमचे माझ्या या यूट्यूब चॅनल शिक्षण प्रवासवरती सहर्षचे स्वागत. जे कोणी या यूट्यूब चॅनलवरती नवीन असेल त्यांनी प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत तर नक्की पहा. आता खरं तर ना, प्रॉब्लेम नक्की काय असतो? आपण तासनतास अभ्यास करतो, पण परीक्षेच्या वेळी यार हे तर वाचलं होतं असं म्हणण्याची वेळ येते. कारण समस्या बुद्धीची नाही, समस्या आहे पद्धतीची. म्हणजे तुम्ही वाचलेलं असतं आणि ॲक्च्युअलमध्ये जेव्हा पेपरची वेळ येते तेव्हा आठवतच नाही. तर असं का होतं? तर शॉर्ट टर्म वर्सेस लाँग टर्म मेमरी म्हणजे काय? जेव्हा तुम्ही काही वाचता ते आधी शॉर्ट टर्म मेमरीमध्ये जातं. 24 तासात आपण जवळजवळ 80% विसरून जातो. म्हणूनच रिव्हिजन करूनही लक्षात राहत नाही. पण जर मेंदूला योग्य ट्रेनिंग दिलं तर तीच माहिती लाँग टर्म मेमरीमध्ये कायमची बसू शकते. कसं ते तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपण हे 3 पॉवरफुल स्टेप्स शिकणार आहोत. सो प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता स्टेप 1 काय? तर ब्रेन ट्रेनिंग म्हणजेच मेमरी वॉक. दररोज फक्त 10 मिनिटे एकटेच चालायला जा. मोबाईल नाही, म्युझिक नाही. चालताना मनात विचार करा, आज काय शिकलो, काय वाचलं आणि आज काय नवीन समजलं. यामुळे काय होतं? मेंदूतील न्यूरॉन्स एकमेकांशी जोडले जातात. आठवण ठेवण्याची ताकद वाढते. हे फक्त तुम्ही 7 दिवस करून बघा. तुम्हाला स्वतःलाच फरक जाणवेल. आणि हो, मला तुम्ही नक्की सांगा जर का तुम्ही हे ट्राय केलं तर. आता स्टेप 2 काय असतं? तर लर्निंग मेथड चेंज म्हणजे 3-2-1 टेक्निक. समस्या आपण काय वाचतो याची नाही, तर समस्या आहे की आपण कसं वाचतो याची. 3-2-1 पद्धत काय असते किंवा कशी वापराल? तर 3 मुद्दे. आपण या टॉपिकमधून काय शिकलो. दुसरं म्हणजे की उदाहरणे. स्वतःच्या शब्दात तुम्ही ते काहीतरी उदाहरण घेऊन स्वतःच मनाशी एक्सप्लेन करा. आणि 1 म्हणजे प्रश्न विचारा, स्वतःला विचारा. प्रश्न विचारल्यामुळे मेंदू अलर्ट होतो आणि ती माहिती खोलवर साठते. म्हणजे काय? तर तुम्ही स्वतःच काहीतरी टॉपिक निवडा, म्हणजे टॉपिक डिसाईड करा, डिस्कस करा. 3 मुद्दे तुम्ही त्या वाचलेल्या गोष्टीमधून ठरवा. दुसरं म्हणजे की ते उदाहरणारूपात समजून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारा. प्रश्न विचारल्यामुळे तुमची विचार करण्याची शक्तीही वाढते. चला तर मग. आणि आता शेवटची स्टेप आहे स्टेप 3, कॉन्सन्ट्रेशन पॉवर इन्क्रीज. हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. बऱ्याच लोकांनी असं बऱ्याचदा बोललेले असतात की कॉन्सन्ट्रेशनच होत नाही. आजची सर्वात मोठी समस्या काय आहे? तर ती म्हणजे डिस्ट्रॅक्शन. मोबाईल डिस्ट्रॅक्शन असू देत किंवा बऱ्याचशा गोष्टींमुळे डिस्ट्रॅक्शन ही खूप जास्त मोठी समस्या आहे. आपण पुस्तक उघडतो पण मोबाईलमध्येच आपलं लक्ष असतं. जेव्हा कॉन्सन्ट्रेशन लागत नसेल तेव्हा तुम्ही 10 ते 15 मिनिट ब्रेन फोकस म्युझिक किंवा बायोनरल साऊंड्स ऐका. हे म्युझिक मेंदूच्या वेव्स ॲक्टिव्ह करतं. फोकस आणि मेमरी दोन्ही वाढवते. पण लक्षात ठेवा, परीक्षेच्या काळात नॉर्मल गाणीच ऐका बरं का. कारण तीच गाणी पेपरला लिहिताना डोक्यात वाजतात. समजलं का? नाहीतर तुम्ही डीजेवाले सॉन्ग ऐकत बसले तर तुम्ही तेच गुणगुणत राहणार. आणि हो, बोनस टिप. ब्रेन स्पीड इज ग्रेटर दॅन स्पीकिंग स्पीड. मोठी चूक आपण काय करतो? तर बऱ्याचदा लोक मोठ्यानेच वाचत राहतात. म्हणजे लिटरली ते वाचताना बडबड करत राहतात. मेंदूचा वेग बोलण्याच्या वेगापेक्षा खूप जास्त असतो. मनात वाचा, सोबत रफ मध्ये थोडं थोडं लिहित राहा. म्हणजे लिहिल्यामुळे अजून तुमच्या लक्षात राहतं. हात प्लस डोळे प्लस मेंदू 3ही एकत्र काम करतात आणि रिटेन्शन दुप्पट होतं. आता काय? तर लिहिल्यामुळे तुम्ही मनात वाचत असता आणि ते लिहित असता, हाताखालून जात असतं. त्यामुळे अजून ते पटकन लक्षात राहतं. आता शेवटचं फायनल ट्रूथ काय? टॉपर्स रट्टा मारत नाही, तर ते योग्य पद्धतीने अभ्यास करतात. जर तुम्ही हे 3 स्टेप्स प्रामाणिकपणे फॉलो केले तर मी खात्रीने सांगेल की एकदा वाचाल आणि कायम लक्षात राहील. आता हो, कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणती स्टेप सगळ्यात जास्त उपयोगी वाटली. आणि हो, हा व्हिडिओ जर का तुमच्या मित्रांना मैत्रिणींना परीक्षेच्या काळात म्हणजे योग्य वाटत असेल तर तुम्ही नक्की त्यांना शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओहून. टिल देन टाटा, बाय बाय, जय महाराष्ट्र.